विद्यार्थ्यांना लक्ष्य करणं थांबवा, विद्यार्थ्यांचा छळ सुरू ठेवल्यास आंदोलन करणार, अभिजित दिपके यांचा सरकारला इशारा. आंदोलक विद्यार्थ्यांवर खासदार कंगना रनौत भरळल्या, कंगनाकडून जेनझींचा जनरेशन गटर असा उल्लेख. कंगना यांच्या विधानानंतर विरोधकांचा संताप. राष्ट्रवादी नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या, पार्थ पवार, पटेल आणि पवारांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. भेटीनंतर राष्ट्रवादी विलिनीकरण, एनडीए पाठिंब्याच्या चर्चा, तर पवारांकडून चर्चांना पूर्णविराम. मुंबईत एफडीए कडून मोठी कारवाई, 5 नामांकित क्लब्सचे फसाई परवाने निलंबित. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका. झुणका भाकर केंद्रासाठी 5,000 लाचेची मागणी. खार पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांविरोधात गुन्हा दाखल. एसीबीच्या चौकशीत लाच मागितल्याचं उघड. मुंबईतील काही भागात 2 दिवस 25% पाणी कपातीची शक्यता. पांजरपूर उदंचन केंद्रातील कामांमुळे पाणी पुरवठा बंद राहणार. शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर होणार. यादीमध्ये 17 लाख लाभार्थी शेतकऱ्यांची नावं. सहकार विभागाच्या पोर्टलवर यादी अपलोड. आणि रत्नागिरीत पावसाचा जोर कायम. खेडची जगबुडी नदी इशारा पातळीवर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.